नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो फायदा, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जर आपण केली तर या ठिकाणी 15 जानेवारी नंतर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीनं होणार फायदा, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊया। बघा मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी जी बाजारभाव पातळी आहे ती 3900 ते 4100च्या दरम्यान आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार, याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। हीच तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार, याच्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी 100 ते 200 ने वाढून 4000 ते 4300च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। जागतिक बाजाराचा विचार केला तर यंदाच्या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक या ठिकाणी उत्पादन सोयाबीनचं होणार आहे, त्यामुळे 2025 मध्ये सोयाबीन हे या ठिकाणी दबावातच वर्षभर दिसणार। याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील, याचा फायदा कुठंतरी देशातील भावाला होईल असं काही घडणार नाही आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येईल याची शक्यता पण दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत झालं की खुल्या बाजारात भविष्यात सोयाबीनचा भाव काही जास्त वाढणार नाही, तर या ठिकाणी आपण जर सोयाबीनची विक्री या तेजीमध्ये 15 तारखेनंतर केली तर आपला फायदा होणार। फक्त एकच गोष्ट करा की तुम्ही 15 तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर पावती घेऊन ठेवा, म्हणजे सरकारनं भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा। आता सरकार हमी भावावरती खरेदी कधी करणार, काय करणार हे कोणाला माहीत नाही, म्हणून आपली पैशाची गरज आपल्याला या ठिकाणी भागवायची आहे, पैशात सोंग करता येणं। एकच काम करा, 15 जानेवारी नंतर आपण योग्य दर बघून सोयाबीन विक्री करा, पावती घेऊन ठेवा, मग बघू पुढे भावांतर योजनेचा लाभ घेण्याची आपली एक प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल। तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।